आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आई मला भूक लागली या सिरीजमध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुमचं मनापासून स्वागत करतो. बघता बघता हे वर्ष संपत आलंय आणि काही घटनांमुळे आपल्याला हे वर्ष कायमची लक्षात राहून जातात. या वर्षीची सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे सचिन रिटायर झालाय. केवढी मोठी ही घटना. मला नेहमीच हे वाटत आलं की प्रत्येक वर्षामध्ये ज्या घटना होतात त्याच्या रेंगाळणाऱ्या चवी ह्या कायम शिल्लक राहतात. काही चवी असतात आंबट, काही गोड, काही तिखट तर काही खारट. काही अनुभव आलेले असतात ते आपल्याला सुखावणारे असतात, काही दुःख देणारे, काही डोळ्यातनं पाणी काढणारे तर काही हिंमत देणारे असतात. आता तुम्ही हे बघा की घरी जेव्हा आई पान वाढते तेव्हा वेगवेगळे पदार्थ वाढलेले असतात. त्यातले सगळेच आपल्याला आवडत नाही, पण आई नेहमी हेच म्हणते की पानात वाढलेलं ते संपवायचं आहे. मला असं वाटतं काही आयुष्याचं पण असंच आहे की येणारे अनुभव आपल्याला पचवायचे असतात, त्याच्यात आनंद मानायचा असतो, ते एन्जॉय करायचे असतात. मी कुठेतरी नुकतंच ही म्हण ऐकली की आनंदी राहणं हा सवयीचा भाग आहे. जर तुम्ही त्याची सवय करून घेतली की मग सगळीच एन्जॉयमेंट असते. नवीन वर्ष येतंय तर आपण एक काम करूया, आत्तापासूनच सेलिब्रेशनच्या मूडमध्ये जाऊया. आणि आपलं सेलिब्रेशन म्हणजे काय? चवींचं सेलिब्रेशन. करेक्ट. चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे किचन के तले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे किचन के तले. चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. लेट्स गो टू किचन. न्यू इयर फक्त 4 दिवसावर आलेला आहे. आपण एक काम करूया, मस्त एक मेनू प्लॅन करूया. आज आपण सूप, सॅलेड आणि एक मेन कोर्स ओरिएंटल पद्धतीचं करणार आहोत बरं का. एक आपण पहिलं जे सूप करणार आहोत ते आहे थाय चिली सूप. त्याच्यामध्ये मस्त चिलीचा फ्लेवर आहे आणि थाय गोष्टी आपण वापरणार आहोत त्याच्यामध्ये, ते आपण बघणारच आहोत. दुसरी रेसिपी आपली कच्च्या पपईचं एक सॅलेड करणार आहोत आपण. खूप मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे. आणि थर्ड रेसिपी आहे ओकरा अँड मशरूम इन ब्लॅक बीन सॉस. येस. सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला. थाय चिली सूप. लागणारं साहित्य आहे लेमन ग्रास, गाजर, पर्पल कॅबेज, लिंबू, टोमॅटो, पॉकचॉय, बेबी कॉर्न्स, लाल मिरची, कांदा स्लायसेस, नंतर सोया सॉस, बारीक चिरलेला कांदा, गूळ, सिझनिंग पावडर, लसूण, साखर आणि मीठ. आपण मी इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. बाकी सूपपेक्षा काय वेगळं आहे तर याच्यामध्ये आपण मी म्हटल्याप्रमाणे गवती चहा थोडासा वापरणार आहोत. हा जो पार्ट आहे हा मी चॉप करून घेणार आहे आणि याला असं लांब कापून घेऊ आपण. का कापतोय तर याचे सगळे जो फ्लेवर आहे हा या स्टॉकमध्ये उतरला पाहिजे, या पाण्यामध्ये उतरला पाहिजे. बेसिकली आपलं सूप हेच असणार आहे, त्याच्यामुळे त्याला फ्लेवरिंगसाठी मी लेमन ग्रास टाकलेला आहे. आणि आता हा गलांगल म्हणून प्रकार आहे. हा म्हणजे बेसिकली आपलं आलं असतं ना क्युझिनमध्ये हे वापरलं जातं, हे मिळतं. हे नसेल तर आपलं रेग्युलर जे आलं असतं ते वापरायचं. हे फक्त मी यात टाकतो आणि आत्ता चिरलेलं याचं आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे. म्हणजे जिथपर्यंत हा स्टॉक तयार होईल इकडे आपण पेस्ट पण तयार करून घेणार आहोत. ठीक आहे. इथे मी हे ऑन करतोय. इकडे मी ऑन केलेलं आहे आपलं पॅन. याच्यात ऑइल घालतोय, कांदा, लसूण, हे गलंगल, लेमन ग्रास हे सगळं टाकलेलं आहे. याला परतून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 आपण लाल मिरच्या घालू.
तर इकडे आपण एक काम करू, बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत त्या आपण कट करून घेऊ. जो कॅबेज आहे हा वापरण्याचं कारण की हा इतका कलरफुल आणि छान दिसतो. गाजराचे पीसेस कट करूया आपण. आता हे दोन्ही तिन्ही गोष्टी काढून घेऊ आपण. छान मस्त फ्लेवर आलेला आहे, त्याला अरोमा मस्त आलेला आहे. आता हे जे आहे कोबी यात टाकूया. गाजर टाकू आपण. पॉकचाय सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आपल्याला. का? कारण की पॉकचाय ताबडतोब शिजतो. आता कधी कधी मला विचारतात की की या दोन्ही गोष्टी आपण खालचं पण वापरतो का याच्यामध्ये, तर येस, आपल्याला पूर्ण वापरायचं आहे पॉकचाय. आणि हा हिरवा पार्ट तर मस्तच एकदम टेस्ट छान आहे त्याची. हे झालेलं आहे, ब्राऊन झालेलं आहे आता छान. आता याच्यात आपण घालूया गूळ. 1.5 चमचा गूळ घेतलेला आहे. बस गॅस बंद केला आहे मी. त्याला मेल्ट होऊ देऊ. आपण फाईन पेस्टमध्ये त्याला हे करणार आहोत, ग्राइंड करणार आहोत. हे सगळं टाकलेलं आहे. किंचित पाणी घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. याला आता आपल्याला फाईन पेस्टमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट आपल्याला घ्यायची आहे आणि साधारणपणे 1 ते 1.25 चमचा यात टाकायची आहे. जर जास्ती तिखट आवडत असेल तर वाढवा. आता फक्त उकळायचं आहे. याच्यामध्ये आपण हे पॉकचाय टाकणार आहोत. आता याचं सिझनिंग ॲडजस्ट करायचं आहे. सोया सॉस टाकायची आहे. सोया सॉस पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. मीठ घातलेलं आहे. सोया सॉस, किंचित साखर. म्हणजे लाल मिरचीचा त्याला याला जो तिखटपणा आहे तो लाल मिरचीचा आहे. आता आपण एक काम करू, टोमॅटो फक्त आपल्याला रंगासाठी घालायचे आहे. टोमॅटो टाकायचे आहेत आपल्याला. आणि माझ्याकडे थोडीशी सिझनिंग पावडर आहे तर ती मी वापरणार आहे. किंचित लिंबाचा रस. बेबीकॉर्न सगळ्यात लास्ट. हा, थोडीशी कोथिंबीर घालू. तयार आहे मस्त गरमागरम थाय चिली सूप. साहित्य आणि कृती लिहून घ्या. थाई चिली सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य: लेमन ग्रास, गाजर, लाल कोबी, गालंगल, लिंबाचा रस, टोमॅटो, पाकचाय, बेबीकॉर्न, लाल सुक्या मिरच्या, कांद्याचे तुकडे, सोया सॉस, बारीक चिरलेला कांदा, गूळ, सीझनिंग पावडर, लसूण, साखर आणि मीठ. कृती: प्रथम लेमन ग्रास आणि गालंगल कापून ते गरम पाण्यामध्ये घालावं. थाई पेस्ट बनवण्यासाठी फ्राय पॅन मध्ये तेल गरम करावं. त्यामध्ये कांदा, लसूण, गालंगल, गवती चहा आणि लाल मिरच्या परतून घ्याव्यात. त्यामध्ये 1.5 चमचा गूळ घालून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून पेस्ट तयार करावी. गरम पाण्यामध्ये घातलेला लेमन ग्रास आणि गालंगलचे तुकडे काढून त्यामध्ये चिरलेला लाल कोबी, गाजराचे तुकडे, 1 ते 1.25 चमचा थाई पेस्ट, पाकचाय, सोया सॉस, साखर, टोमॅटो, सीझनिंग पावडर, लिंबाचा रस, मीठ आणि बेबीकॉर्न घालून सूप उकळवून घ्यावं. वरून कोथिंबीर घालून थाई चिली सूप सर्व्ह करावं. आता आपण बघणार आहोत एक सॅलड आहे. पण त्याच्यातले घटक तुम्ही बघितले तर तुम्हाला असं वाटेल की आपण घरी पारंपरिक ज्या गोष्टी वापरतो त्याच्यापासूनच आपण हे सॅलड तयार केलेलं आहे. हे बेसिकली थाय सॅलड आहे. रॉ पपयाचं सॅलड आहे. आणि कच्ची पपई सहसा खाण्यात येत नाही. तर आपण ही सॅलड बघणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या वगैरे टाकणार आहोत आणि एक मस्त मॅरिनेशन किंवा त्याला आपण म्हणून ड्रेसिंग ते पण तयार करणार आहोत. लागणारं साहित्य आहे: कच्ची पपई किसून घेतलेली किंवा बारीक चिरलेली, टोमॅटो, गाजर बारीक स्लाइस केलेलं, नंतर दाण्याचा कूट, फरसबी, बीन स्प्राउट्स, गूळ, लिंबू, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, सोया सॉस आणि मीठ. सगळ्यात आधी मी हा खलबत्ता घेतलेला, याच्यामध्ये आपण काही गोष्टी कुटून घेणार आहोत. गूळ, लसूण हे एकत्र करायचं आहे आपल्याला. साधारणपणे मी 2 चमचे गूळ घेणार आहे. ते घालणार आहे लसूण. 2 मिरच्या घेऊया छान. थोडासा दाण्याचा कूट याच्यात घालूया आता. याला आता आपल्याला कुटून घ्यायचं आहे. आता याला आपण काढून घेऊया एका बोलमध्ये.
येस. आता घालूया याच्यामध्ये सोया सॉस. 1.5 चमचा घालूया सोया सॉस. लिंबाचा रस घालणार आहोत. लिंबू आपण मार्केटमधनं आणतो, कधी कधी फार हार्ड असतात, जास्ती हार्ड असतात. तर तेव्हा एक छोटंसं गोष्ट सांगतो की गरम पाणी करायचं, थोडंसं गरम म्हणजे किंचित उकळतं नाही, जस्ट कोमट पाणी करायचं, त्याच्यामध्ये लिंबू टाकून ठेवायचे आणि नंतर थोड्या वेळाने त्याचा रस काढायचा. लिंबू जरा सॉफ्ट होतात आणि रस पण पूर्ण निघतो. थोडं मीठ घालणार आहोत आपण. छान ड्रेसिंग तयार आहे. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या याच्यात घालूया आपण. गाजर झालं, चिरलेली पपई, स्प्राउट्स, फरसबी माझ्याकडे अवेलेबल होती, कोथिंबीर. बस त्याला सगळ्याला आपल्याला मिक्स करायचं आहे छान. हे सगळं ड्रेसिंग व्यवस्थित कोट झालं पाहिजे याला. आता सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत टोमॅटोचे स्लायसेस, दाण्याचा कूट. आणि याला थोड्या वेळाने पाणी सुटणार, कारण की यात मीठ घातलेलं आहे आपण. तुम्हाला सॅलड खाताना थोडंसं ते सोबत ड्रेसिंग घ्यायचं आहे अजून ते, कारण की सगळी चव ती त्या ड्रेसिंगमध्ये. मिक्सिंग झालेलं आहे सॅलड, ड्रेसिंग पण त्याला व्यवस्थित कोट झालेलं आहे. आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया. कच्ची पपई छान असते पण फक्त गरम असते, त्याच्यामुळे प्रेग्नन्सीच्या ड्युरिंग ही गोष्ट अवॉइड करायची. एवढं एक सांगावीशी वाटते गोष्ट. फक्त काढून घेऊया. त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे पण आहेत. टेस्ट मस्त लागणार आहे सॅलडची एकदम. पुदिना मी इथे गार्निश करणार आहे आणि रेड कॅबेज आहे. हा झाला सजावटीचा भाग. तयार आहे कच्च्या पपयाचं सॅलड. साहित्य आणि कृती लिहून घ्या. पपईचं सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेलं गाजर, पपईचा किस, टोमॅटो, दाण्याचं कूट, चिरलेली फरसबी, मोड आलेली मूग, कोथिंबीर, लिंबाचा रस, गूळ, हिरवी मिरची, लसूण, सोया सॉस आणि मीठ. कृती: प्रथम खलबत्त्यामध्ये 2 चमचे गूळ, लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि दाण्याचं कूट घालून हे मिश्रण कुटून घ्यावं. ते एका बाउल मध्ये काढून त्यामध्ये 1.5 चमचा सोया सॉस, लिंबाचा रस, मीठ, गाजर, चिरलेली पपई, मोड आलेली मूग, फरसबी आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये टोमॅटोच्या चकत्या आणि दाण्याचा कूट घालून सॅलड एका बाउल मध्ये काढून घ्यावं. पुदिना आणि लाल कोबीचं गार्निशिंग करून सॅलड सर्व्ह करावं. सूप आणि सॅलड झालं, पण पोटभरीचं पण काहीतरी लागणार आहे आपल्याला, बरोबर. तर आता एक मेन कोर्सची रेसिपी करणार आहोत आपण, ओरिएंटल पद्धतीची. भेंडीपासनं ओकरा अँड मशरूम इन ब्लॅक बीन सॉस. मस्त स्टीम राईस बरोबर ही खायची आहे. खूप टेस्टी आणि मस्त रेसिपी आहे. तर लागणारं साहित्य आहे: मशरूम्स, पॉकचॉय, भेंडी, कांदा, लाल मिरचीची पेस्ट, बीन स्प्राउट्स, कलर्ड रेड पेपर, कॉर्नफ्लॉवर, ब्लॅक बीन पेस्ट, सीझनिंग पावडर, सोया सॉस, व्हिनेगर, बारीक चिरलेलं आलं, साखर, हिरवी मिरची, व्हाईट पेपर पावडर, सेलरी, लसूण आणि मीठ. साहित्य बघितलं तुम्ही. ब्लॅक बीन पेस्ट ही रेडीमेड मिळते, ती मी बॉटलमध्ये मिळते, ती मी आणलेली आहे. आणि इथे तेल तापत ठेवलेलं आहे. इथे भेंडी वगैरे आपल्याला तळून घ्यायची आहे आणि या सगळ्या गोष्टी कापून आणि नंतर सॉस तयार करायचा आहे. भेंडी कापून ठेवलेली आहे, मशरूम कापलेलं आहे आणि कलर्ड पेपर माझ्याकडे होतं ते मी कट करून ठेवलेलं आहे. आता आपण एक काम करूया. भेंडी, तेल तापलेलं आहे, भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. बस हे ब्लॅक बीन जे आहेत हे सोयाबीन्स असतात, ते फर्मेंट केलेले असतात. 2-3 प्रकारात मिळतात. एक तर हे बॉटल फर्मेंटेड याचा सॉस तयार मिळतो आणि दुसरे असतात ड्राईड असतात. तर तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते वापरले तरी चालतील, किंवा हे नसतील समजा तर आपल्याला विदाऊट ब्लॅक बीन मग सॉस करायचा आहे. तो आपण एक त्याला फ्लेवर देऊ शकतो. आपण जिंजरचा फ्लेवर देऊ त्याला, सोया जिंजर सॉस म्हणू त्याला आपण. तसं करता येईल. म्हणजे काय असतं की प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नसते, पण आज बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. वेगवेगळ्या चवी त्यानिमित्ताने आपण ट्राय केल्या पाहिजेत. तर आपण घालूया आता लसूण, आलं लसूण जेव्हा आपण वापरतो तर तेव्हा
आपल्याला एक बघायचं आहे की लसणाचं प्रमाण थोडं जास्ती पाहिजे आणि आल्याचं कमी. इव्हन जिंजर गार्लिक जेव्हा पेस्ट आम्ही करतो हॉटेल्समध्ये तेव्हा 60% लसूण असतं आणि 40% आलं असतं. आलं लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे. सोबतच घालायचं आहे आपल्याला सेलरी. सेलरीने काय होणार आहे, त्याला एक सेलरीची चव सॉसला जेव्हा येईल तेव्हा अजून छान लागेल. सेलरीची स्वतःची चव फार छान आहे. याचा जो अरोमा फ्लेवर आहे खूप मस्त असतो. चला, मस्त फ्लेवर यायला लागलेला आहे याचा. आता घालूया हिरवी मिरची. छान फ्लेवर यायला लागलेला आहे. हे जिंजर गार्लिक ग्रीन चिली हे तर आपलं ऑल टाईम फेवरेट कॉम्बिनेशन आहे. हे आम्ही नक्की वापरतो. ही आता मी काय केलं आहे, काश्मीरी मिरची घेतली आहे, तिची पेस्ट करून घेतलेली आहे. चिली पेस्ट करताना काय करतो आम्ही, बेसिकली उकळून घेतो त्याला थोडंसं आणि एक 3-4 मिनटं उकळायचं आपल्याला फक्त. रेडीमेड गोष्टी अवेलेबल आहेत पेस्ट वगैरे, पण मी प्रिफर करतो फ्रेश गोष्टी, कारण की रेडीमेड ज्या पेस्ट आहेत त्याच्यामध्ये कधी कधी मला असं वाटतं काही प्रिझर्वेटिव्ह असतात आणि त्याचा एक वेगळी त्याची चव असते. कलर पेपर्स टाकलेले आहेत मी आता. थोडे स्प्राउट्स टाकलेले आहेत. मशरूम्स, आता घालूया ही ब्लॅक बीनची पेस्ट. साधारणपणे 2 चमचे घालायचे आहेत. खूप जास्ती घालू नका कारण की ती स्ट्रॉंग असते, खूप स्ट्रॉंग असते. आता मी स्टॉक घालणार आहे. ओरिएंटल चायनीज पद्धतीचं एक चांगलं आहे की ताबडतोब होणाऱ्या गोष्टी आहेत या, आणि फ्राईड राईस म्हणा किंवा नूडल्स म्हणा त्यासोबत मस्त लागतं सगळं. टेस्ट पण अप्रतिम आहे. घालूया आता काही थेंब सोया सॉसचे, एक अर्धा चमचा शुगर, व्हाईट पेपर पावडर, सॉल्ट थोडं कमी, सीझनिंग पावडर, कांदा चिरलेला तो मी थोडा घालणार आहे आणि त्याला उकळू द्यायचं आहे आपल्याला. आणि याला आपण थिकनिंगसाठी थोडं कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत आपण. कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये घोळून. येस, तुम्हाला आवडत असेल तर थोडे तोफूचे पीसेस पण टाकले तरी चालतील. हे आपण घालूया आता थोडा कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर त्याला एक वेगळी शायनिंग पण आली आहे छान. थिकनेस थोडासा अजून असायला हवा. आणि कॉर्नफ्लॉवर घालताना आपल्याला कंटिन्यू स्टर करायचं आहे. मशरूम पण या सॉसमध्ये शिजलेले आहे त्याच्यामुळे मशरूमचा फ्लेवर पूर्ण या सॉसला आलेला आहे छान. आता आपण घालूया पॉक चॉय. हे सगळेच घटक या रेसिपीमध्ये असायला पाहिजे असं नाही आहे, पण अवेलेबिलिटी आहे तर मी या गोष्टी वापरतोय. पॉक चॉय नसेल तर तुम्ही जस्ट भेंडीची जरी केलं तरी चालेल. आता घालूया भेंडी. मस्त कलरफुल अशी डिश झाली आपली. किंचित पाणी, साखर घालायची आपल्याला. स्वतःच या सॉसला इतकी स्वतः टेस्ट आहे. स्टीम राईस बरोबर पण खूप छान लागते ही डिश. व्हिनेगर घातलेलं आहे आपण. थोडंसं मीठ घालणार आहोत बस. काय गरम जेवणाची मजाच वेगळी आहे खरंच. डिश तयार आहे आपली. जर असेल तर पातीचा कांदा वरती घाला. तयार आहे ओक्रा अँड मशरूम्स इन ब्लॅक बीन सॉस. साहित्य आणि कृती लिहून घ्या. ओक्रा अँड मशरूम्स इन ब्लॅक बीन सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भेंडी, पाकचॉय, मशरूम्स, फरसबी, स्प्राउट्स, काश्मीरी लाल मिरचीची पेस्ट, कांदा, सिमला मिरची, कॉर्नफ्लॉवर, ब्लॅक बीन्स पेस्ट, आलं, व्हिनेगर, सोया सॉस, सीझनिंग पावडर, साखर, हिरवी मिरची, पांढरी मिरपूड, बारीक चिरलेली सेलरी, लसूण आणि मीठ. कृती: प्रथम भेंडी
मशरूम्स आणि सिमला मिरची चिरून घ्यावी. गरम तेलामध्ये भेंडी डीप फ्राय करून घ्यावी. एका मोठ्या भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, आलं, सेलरी, हिरवी मिरची, काश्मीरी लाल मिरचीची पेस्ट, स्प्राउटेड बीन्स, मशरूम्स, ब्लॅक बीन्स पेस्ट, भाज्यांचा स्टॉक, सोया सॉस, साखर, पांढरी मिरपूड, मीठ, सीझनिंग पावडर आणि कांदा घालून मिश्रण उकळवून घ्यावं. त्यामध्ये पाणी घालून तयार केलेली कॉर्नफ्लोअरची पेस्ट, कापलेला पाकचॉय, तळलेली भेंडी, पाणी, साखर, व्हिनेगर आणि मीठ घालून एका बाउलमध्ये काढून डिश सर्व्ह करावी. माझं तर हे वर्ष खूप छान गेलं बाबा. आपली ओळख याच वर्षाची नाही, पण ही ओळख माझ्यासाठी खूप छान ठरली. खरं सांगायचं तर तुम्ही जो सपोर्ट केला आणि तुम्ही जी हिंमत दिली त्याच्याचमुळे मी या किचनमध्ये अजून सरावलो. आपण खूप मजा केली, वेगवेगळ्या रेसिपीज केल्या, तुम्ही फरमाईशी केल्या, वेगवेगळ्या आपण सिरीज पण केल्या. खूप मजा आली खरं सांगायचं. आता पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग तर चाललेलं आहे. तर पुढच्या वर्षीचा माझा एक महत्त्वाचा संकल्प म्हणजे तुमच्यासाठी आणखीन छान छान वेगळ्या, सोपी आणि टेस्टी अशा रेसिपीज आणायच्या. शिवाय फ्रूट अँड व्हेजिटेबल कार्विंग म्हणा, प्रेझेंटेशन वेगळ्या प्रकारचं ते तुमच्यापर्यंत मला घेऊन यायचं आहे छान छान. ते पुढच्या वर्षी आपण करणार आहोत. पण या रेसिपीज तुम्हाला ट्राय करायचं आहे बरं का. या रेसिपीज नक्की ट्राय करा. न्यू इयरला करा, नाही तर आत्ता 2-4 दिवसात करा ना. त्या नक्की करा आणि त्या कशा झाल्या होत्या हे मला सांगायचं विसरू नका. मला पत्र लिहा, त्याच्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. 2 आणखीन छान इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन पुढच्या भागात मी भेटणार आहे तुम्हाला. तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे, मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी नवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आता आपण पहिला पदार्थ काय बनवतोय? पहिल्यांदा आपण ब्रेड स्प्रिंग रोल. पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी रशियन कबाब. रे खवय्ये